दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण उन्हाळा चालू झाला की परत परत ऐकू येणारा प्रश्न, डॉक्टर, माझी त्वचा एवढी अचानक कशी काय काळवंडली? अचानक केस मधून तुटायला कसे लागले? कोरडे का जाणवायला लागलेत? माझ्या चेहऱ्यावर डागांचं प्रमाण का अचानक वाढलंय? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिस्ट्री टेकिंग नंतर हेच लक्षात येतं, काही मिनिटाचा सूर्यप्रकाश, दॅट इज तीव्र सूर्यप्रकाश, असे अचानक बदल घडवून आणतो. तर आपण आज हीच चर्चा करणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया घारगे साळोखे. आज आपण बोलणार आहोत उन्हाळ्यामध्ये केस आणि त्वचा यांची काळजी कशी घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये त्वचेवर नक्की काय घडतं हे आपण एकदा सविस्तर समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन नावाचे जे रंगद्रव्य आहे ते जेव्हा उन्हातले यूव्ही रेज आपल्या त्वचेवरती पडतात तेव्हा त्वचेच्या संरक्षणासाठी मेलॅनिनचे प्रोडक्शन वाढवतात. त्याच्यामुळे आपली त्वचा काळवंटे आणि डार्क दिसू लागते. पण जर हा सूर्यप्रकाश, तीव्र सूर्यप्रकाश सतत आणि जास्त वेळासाठी तुमच्या स्किनवरती पडत असेल तर त्या टॅनचे रूपांतर नंतर पिगमेंटेशन, डाग आणि असमान रंगाची त्वचा याच्यामध्ये होऊ लागतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये त्वचेचे संरक्षण करणे तितकेच गरजेचे आहे. आता आपण सुरुवात करूया. उन्हाळ्यामध्ये त्वचेसाठी एक्सटर्नल प्रोटेक्शन काय घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण कॉमनली ऐकलेलं आहे की सनस्क्रीनचा वापर करा असं म्हटलं जातं. प्रत्येक सनस्क्रीनच्या वापरानंतर किंवा कुठल्याही टॉक नंतर सनस्क्रीनच्या बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, पूर्वीच्या काळी कुठे सनस्क्रीन होते किंवा तेव्हा का त्वचा काळवंडत नव्हती? तर ह्याचं उत्तर हे आहे, त्यावेळेला निसर्गाचा ओझोन लेअर चांगला होता. ओझोन हा नॅचरली क्रिएटेड सनस्क्रीन आहे असं तुम्ही म्हणा, कारण त्यातून सन रेज हे फिल्टर होऊन खाली येत होते. आता ओझोन लेअर खराब झाल्यामुळं अर्बनायझेशन आहे, पॉल्युशन आहे, मॅन क्रिएटेड टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यामुळं हा ओझोन लेअर खराब झालेला आहे आणि डायरेक्ट सनरेज अर्थवरती यायला लागलेले आहेत, ज्याच्यामुळं ह्युमन मध्ये हे स्किन आणि हेअरचे प्रॉब्लेम्स उन्हामुळे चालू झालेले आहेत. त्यासोबतच आपला स्वतःचा बॉडीचा D3 बॅकअप स्लोली कमी होत आहे. एसीचा वापर आहे, कारचा वापर आहे, थंड कूलिंग एजंट्सचे वापर आहेत. त्याच्यामुळं आपण उन्हातही कमी जात आहे, कारण तिथून टॅनिंग होत आहे आणि तुमच्या बॉडीतून पण D3चा बॅकअप कमी झालेला आहे. सो आता झालेल्या चर्चेप्रमाणे सनस्क्रीन गरजेचं आहे. आता कसं काय आवश्यक आहे हेही मी सांगते तुम्हाला. काही लोकांना असं वाटतं सनस्क्रीन हे बीच साईडला जाताना किंवा ट्रिपला जाताना वापरलं पाहिजे. असं नाहीये की सनस्क्रीन घरात वापरायचं नाही, ही खूप चुकीची कन्सेप्ट आहे. कारण घरामध्ये सुद्धा काचेचा यूज भरपूर झालेला आहे, ज्याच्यातून सनरेज रिफ्लेक्ट होतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आलेले आहेत जे पूर्वीच्या काळात नव्हते कधीच. इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट घरामध्ये लाईट्स आहेत, LED लाईट्स आहेत, मोबाईल स्क्रीन्स आहेत, मोठ्या मोठ्या आकाराचे टीव्ही आहेत, LED टीव्ही आहेत, ज्याच्यातून ब्ल्यू लाईट तुमच्या चेहऱ्यावरती सतत येत आहे. स्त्रिया किचनमध्ये काम करत असतात, ज्यामध्ये आपण गॅस शेगडीचा वापर करतो, तवे जेवणामध्ये यूज केले जातात, भांडी, त्याच्यातून रिफ्लेक्ट होणारी हीट कंटिन्युअस त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती येत असते. म्हणून घरामध्येही सनस्क्रीन वापरणं तितकंच गरजेचं आहे. मग सनस्क्रीनच्या वापरामुळे नक्की होतं तरी काय? पिगमेंटेशन कमी होतं. तर कसं काय? जेव्हा सनरेज डायरेक्ट तुमच्या स्किनवरती येऊन मेलॅनिनला स्टिम्युलेट करतात की मेलॅनिन प्रोडक्शन जास्त व्हावं, ह्या दोन्हीच्या मध्ये बॅरियर तयार करायचं काम हे सनस्क्रीन करत असतं. सो जेवढं बाहेर सनस्क्रीन यूज करणं गरजेचं आहे तितकंच घरामध्येही सनस्क्रीन यूज करणं गरजेचं आहे. साधा सिंपल एक रूल आहे सनस्क्रीनचा की तुम्ही कंटिन्युअस उन्हामध्ये 3 ते 4 तास फिरत असाल तर तुम्ही सनस्क्रीन रिपीट करावं. त्याच्याबरोबर हे एक्सटर्नल प्रोटेक्शन बरोबर तुमचं इंटरनल हायड्रेशन पण तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे, ज्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉपर यूज झाला पाहिजे, व्हिटॅमिन सीचा इंटेक झाला पाहिजे. ह्या गोष्टींवरती जर व्यवस्थित लक्ष दिलं तर चेहऱ्यावरच्या डागांचं प्रमाण किंवा पिगमेंटेशन वाढायचं प्रमाण आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. आता अजून एक शंका, उन्हाळ्यामध्ये त्वचा इतकी तेलकट किंवा ऑइली का होते किंवा ॲक्नेचं प्रमाण एवढं का वाढतं? तर आपल्या स्किनमध्ये सिबॅशियस ग्लॅन्ड्स ज्या असतात, ज्या केसांच्या मुळाच्या शेजारी असतात, याच्यामधून नैसर्गिक तेलकट स्त्राव आपल्या स्किनमधून बाहेर पडत असतो, जो
ॲज अ प्रोटेक्शन म्हणून बॉडी तो सिक्रिशन जास्त करते. उन्हामुळे येणारा ड्रायनेस प्रोटेक्ट करण्यासाठी हे सिक्रिशन वाढलेलं असतं. तर ज्याच्यामुळे ह्या सिक्रिशन जर क्लीन झालं नाही, त्यामुळे तुम्हाला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा ॲक्ने येण्याचं प्रमाण वाढतं. सो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, माइल्ड क्लिन्झरनी दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा धुणे, ज्याच्यामध्ये कूलिंग एजंट्समुळे जी हीट क्रिएट झालेली आहे, जे सिबम प्रोडक्शन जास्त झालेलं आहे, ते जर नीट क्लीन झालं तर तुमचं ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स किंवा ॲक्ने याचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये राहू शकतं. एक्सटर्नल प्रोटेक्शन बद्दल स्किनच्या तर आपण बोललोच, पण इंटरनल प्रोटेक्शन पण तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय येतं, तर आपल्या शरीरातील पाण्याची भूमिका ह्याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला कळून येते. कारण घामाचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण सतत कमी होत असतं, ज्याच्यामुळे त्वचा निस्तेज व कोरडी होते. तर ह्या कोरडेपणा तुम्हाला रिकव्हर करण्यासाठी एक्सटर्नल प्रोटेक्शन सोबतच तुम्ही पाण्याची क्वांटिटी जर योग्य प्रमाणात घेतली, ज्याच्यामध्ये तुम्ही फळांचा वापर वाढवला, कलिंगड, नारळ पाणी, काकडी याच्यासारख्या थंड गुणधर्माच्या गोष्टी जर तुम्ही आहारामध्ये जास्त घेतल्या, तर तुमच्या एक्सटर्नल प्रोटेक्शन बरोबर इंटरनल प्रोटेक्शन तुम्हाला स्किन हायड्रेशन चांगलं ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत करते. या सगळ्याचा परिणाम तुमचे ॲक्ने, पिगमेंटेशन आणि चेहऱ्यावरील स्पॉट कंट्रोल करण्यासाठी चांगल्या पद्धतीने होतो. पाण्याचा वापर आणि फळांचा वापर योग्य प्रमाणात झाला की स्किनचं हायड्रेशन ही व्यवस्थित राहतं आणि शरीरासाठी उपयोगी अँटीऑक्सिडंटचा पण सप्लाय चांगला होतो. आता तिसरी कंप्लेंट जी येते ती केसांबद्दलची असते. उन्हाळ्यामध्ये केस खराब का होतात? केस कोरडे का दिसतात? केस अचानक निस्तेज का झालेत? केस गळायला का लागलेत? तर याचं कारण जसं स्किनसाठी आहे, स्किनचं हायड्रेशन जसं कमी होतं, तसं स्काल्प ही पण डोक्यावरची त्वचाच आहे, ज्याच्यामध्ये त्याचं हायड्रेशन कमी झालं की त्याचे फ्लेक्स, त्याची कोरडी त्वचा होऊन त्याचे तुकडे तुकडे होऊन निघतात. त्याला आपण म्हणतो डॅन्ड्रफ. पण हा डॅन्ड्रफ शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म आहे, त्याच्यावरती प्लॅन ऑफ ट्रीटमेंट हा चेंज होत असतो. जेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोंडा जाणवतो, त्यावेळेला तुम्ही स्कॅल्पचं नीट क्लिनिंग करणं गरजेचं आहे, पाण्याचं प्रमाण वापरणं गरजेचं आहे, त्यासोबत माइल्ड शॅम्पू वापरणं गरजेचं आहे. आणि सध्या मार्केटमध्ये जसे त्वचेसाठीचे सनस्क्रीन आहेत, तसे केसांसाठीचेही चांगल्या क्वालिटीचे स्प्रे बेस सनस्क्रीन अवेलेबल आहेत. त्वचेसोबत स्कॅल्पचंही आरोग्य खराब होण्यासाठी घाम आणि धूळ हेही तितकेच रिस्पॉन्सिबल आहेत. घामाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्याबरोबर हवामानही कोरडं असल्यामुळे धुळीचं प्रमाण जे जास्त आहे, जे आपल्या स्कॅल्पवरती साचून राहतं आणि ज्याच्यामुळं तुमची केसांची मुळं जी आहेत ती कमकुवत होत जातात आणि तुम्हाला हेअरफॉल जास्त अनुभवतो उन्हाळ्यामध्ये स्पेशली. सो ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, पहिली गोष्ट स्कॅल्प क्लिनिंग. आता स्कॅल्प क्लिनिंगमध्ये काय, प्रॉपर दिवसातून 2 ते 3 वेळा कॉम्बिंग करणे, ज्याच्यामध्येही तुमची डेड स्किन, धूळ बसलेली, घामामुळे झालेला थर हा निघतो. दुसरी, त्याचं जर प्रमाण जास्त असतं तर क्लिनिकमध्ये पिलिंग सारख्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यासोबतच तुमचं इंटरनल हायड्रेशन व्यवस्थित ठेवा. आठवड्यातून एकदा केसांना तेलाचा जर मसाज झाला तर त्याच्यामुळे केसांच्या मुळाचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहिल्यामुळं शरीरातल्या विटॅमिन्स तिथे योग्य प्रमाणात पोहोचतात आणि शारीरिक हायड्रेशनमुळे केसांचंही, स्कॅल्पचंही हायड्रेशन चांगलं राहतं. आणि त्यासोबतच हेअरवरती सुद्धा सनस्क्रीनचा वापर नक्की करा. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट उन्हाळ्याशी रिलेटेड तो आहे स्विमिंग. स्विमिंगमध्ये स्किन आणि हेअर दोन्हीही गोष्टी डॅमेज होत असतात. तर सनस्क्रीनमध्ये सध्या वॉटर रेझिस्टंट भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही स्विमिंगच्या 10-15 मिनिटं आधी स्किनवरती पण अप्लाय करा आणि त्यासोबत हेअरवरती पण अप्लाय करा. आणि जर त्यातून पण गरज पडली तर D3 सारख्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता, दॅट इज आफ्टर डॉक्टर्स कन्सल्टेशन. त्वचा आणि केसांचं खरं आरोग्य कुठून येतं? अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे आपण एक्सटर्नल ॲप्लिकेशन वापरतोय त्यांनी सगळं आरोग्य केसांचं आणि त्वचेचं चांगलं राहतं असं नाही. तुमची योग्य वेळेवरती होणारी झोप, इंटरनल कूलिंग ॲज वेल ॲज एक्सटर्नल कूलिंग, म्हणजे जसं की छत्रीचा वापर करा, स्कार्फ, टोपी ह्या गोष्टींचा वापर करा. तुम्ही बाहेरून आल्यावरती त्वचा आणि केसांसाठी वापरलं जाणारं पाणी नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे थंड पाणी असावं, ह्याची तुम्ही काळजी घ्या. तळपायाची जर जळजळ होत असेल तर तिथेही तुम्ही ते थंड पाण्यात ठेवले पाहिजेत, ज्याच्याने ब्रेनचं सर्क्युलेशन पण चांगलं होतं.
सो ह्या गोष्टी ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत मी सांगितलेले एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा जर तुम्ही हेल्प घेतली तर उन्हाळ्यात केस आणि त्वचाचा जो होणारा डॅमेज आहे तो तुम्ही नक्की कंट्रोल करू शकता. जर शरीर निरोगी असेल तर त्याचे परिणाम केसांवरती आणि त्वचेवरती नक्की दिसून येतात. उन्हाळ्यामध्ये केसांची आणि त्वचेची काळजी घेणं कठीण नाही. काही सोप्या गोष्टीचं तुम्ही रुटीन ठेवा, जसं पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणे, सूर्यप्रकाशापासूनचं संरक्षण, योग्य झोप आणि संतुलित आहार. ह्या छोट्या छोट्या गोष्टी दीर्घकाळात तुमच्या त्वचा आणि केसांवरती मोठा फरक घडवून आणते. जर तुम्हाला उन्हाळ्यात पिगमेंटेशन, केस गळती किंवा ड्राय स्किन यासारखे जर त्रास होत असतील तर त्याचं कारण नक्की काय आहे हे समजून आधी घ्या, ते जास्त महत्वाचं आहे आणि मग त्याच्यावरती आपण त्याचे सॉल्युशन्स घेऊया.